Suman High School number 5, subject English, standard 9, unit number 11, value of flowers. Student, value of flowers हा पाठ सुरू करण्या अगोदर आपण एक प्रीटास्क पाहूया. Draw the flower you like the most. Why do you like it? तुमचं आवडतं फूल, तुम्हाला जे आवडतं फूल असेल, रोजचं असेल, जॅस्मिनचं असेल, लोटस असेल, कमल जे असेल ते तुम्हाला ड्रॉ करायचं आहे आणि ते फूल तुम्हाला का आवडतं त्याविषयी काही शब्द किंवा काही लाईन्स लिहायचे आहेत. या ठिकाणी मी सुरुवात करून दिलेली आहे उदाहरण स्वरूपात. आय लव, पुढे येईल आय लव लोटस फ्लावर किंवा आय लव रोज फ्लावर. खाली येईल की का मी त्या फ्लावरला लाईक करतो, का आवडतं मला ते फ्लावर, त्या प्रकारचं कारण येईल. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हॅली ऑफ फ्लावर्स एक ठिकाण आहे हिमालय पर्वत श्रेणीमध्ये उत्तराखंड या राज्यात. जिकडे नजर जाईल तिथपर्यंत फुलांची रोपटी, फुलांची झाडं आणि वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या रंगांची फुलं आपल्याला पाहावयास मिळतील. या ठिकाणी चित्रात तुम्ही पाहू शकतात. ठीक आहे, पाठाला सुरुवात करूया. इमेजिन yourself standing at the height of 14,000 feet in the western Himalayan region. कल्पना करा की तुम्ही हिमालय क्षेत्रातील 14,000 फीट उंचीवरील स्थानावर तुम्ही उभे आहात. ऑल अराउंड यू अँड ॲज फार ॲज युअर आईज कॅन सी देर आर फ्लावर्स अँड फ्लावर्स. आणि तुमच्या आजूबाजूला आणि जिथपर्यंत तुमची नजर पोहोचेल तिथपर्यंत तुम्हाला फुलं दिसतील. एमराल्ड माउंटेन्स, अलंकृत केलेली किंवा झालेली पर्वतीय शृंखला, ग्रीन मिडोज, हिरवेगार गवताचे मैदान, व्हाईट क्लाउड्स, पांढरे शुभ्र ढग, अँड कलरफुल पॅचेस ऑफ फ्लावर्स क्रिएट अ ड्रीम लाईक पॅनॉर्मिक व्ह्यू. आणि रंगीबेरंगी फुलांचे जे झाडं आहेत किंवा रोपटे, त्यांचे पट्टे एक प्रकारे पॅनॉर्मिक, एक अद्भुत दृश्य, स्वप्नासमान दृश्य आपल्यासमोर क्रिएट करतात. व्हॉट प्लेस इज दिस? ही जागा कोणती आहे सांगता येईल? कॅन यू गेस? अंदाज लावता येईल? इट इज अ वायब्रंट अँड स्प्लेंडेड नॅशनल पार्क हिडन इन द हिमालयज. ही जी जागा आहे, हे जे स्थळ आहे, हे एक व्हायब्रंट, उत्साह वाढवणारं आणि भव्य दिव्य असणारं नॅशनल पार्क आहे, राष्ट्रीय उद्यान आहे हिमालयामध्ये आलेलं. दिस ॲल्युरिंग प्लेस इज नोन ॲज द व्हॅली ऑफ फ्लावर्स. आणि ह्या ॲल्युरिंग म्हणजे ॲट्रॅक्टिव्ह जागेला, स्थळाला व्हॅली ऑफ फ्लावर्स असे म्हणतात. या ठिकाणी तुम्ही चित्रात पाहू शकतात. अगोदरच्याही इमेजमध्ये आपण पाहिलं तर चित्रामध्ये किंवा इमेजमध्ये किंवा व्हिडिओमध्ये आपल्याला अशा प्रकारचे इतकं सुंदर दृश्य दिसतं. तर कल्पना करा का वास्तविक आपण त्या ठिकाणी पोहोचून त्या ठिकाणी जर ऑब्झर्व केलं त्या स्थळाला तर एक भव्य दिव्य सीन आपल्या डोळ्यासमोर नजरेस पडेल. अ व्हास्ट एरिया ऑफ 87.5 स्क्वेअर किलोमीटर्स. आणि ह्या स्थळाचा जो टोटल एरिया आहे, क्षेत्रफळ आहे, 87.5 स्क्वेअर किलोमीटरचा आहे. अँड अ ह्यूज व्हरायटी ऑफ अल्पाईन फ्लावर्स मेक दिस प्लेस कलरफुल फॉर नेचर लवर्स, बोटनिस्ट अँड फोटोग्राफर्स. आणि हे भव्य दिव्य ठिकाण, एक मोठं ठिकाण, खास करून अल्पाईन जातीची जे फुलं आहेत की कलरफुल असतात, हे खास करून नेचर लवर, जे निसर्गप्रेमी असतात, बॉटनिस्ट असतात, जे वनस्पती शास्त्रज्ञ असतात, आणि फोटोग्राफर असतात, यांना अट्रॅक्ट करतं. आणि खास करून यांच्यासाठी ही एक महत्त्वाची जागा आहे. बॉटनिस्ट असतील, निसर्गप्रेमी असतील किंवा फोटोग्राफर असतील.
The Valley of Flowers is located near Ghagariya town in Chamoli district of Uttarakhand. उत्तराखंड राज्यातील चामोली डिस्ट्रिक्टमध्ये घागरिया एक छोटंसं शहर आहे. त्या ठिकाणी व्हॅली ऑफ फ्लावरचं ठिकाण आहे, स्थळ आहे, लोकेशन आहे. या ठिकाणी तुम्ही मॅपमध्ये पाहू शकतात व्हॅली ऑफ फ्लावरचं लोकेशन कुठे आहे. आजूबाजूला तुम्हाला बद्रीनाथ दिसेल, गोविंद घाट दिसेल, हनुमान चट्टी दिसेल, घागरिया दिसेल. ही स्थळं आहेत. या स्थळापासून जवळच व्हॅली ऑफ फ्लावर्स हे ठिकाण आहे. तर व्हॅली ऑफ फ्लावर्स हे ठिकाण उत्तराखंड राज्यातील चामोली डिस्ट्रिक्टमध्ये आलेलं आहे. इट इज अबाउट 300 किलोमीटर्स नॉर्थ ऑफ ऋषिकेश नियर बद्रीनाथ. बद्रीनाथजवळ असणारं ऋषिकेश या ठिकाणापासून, या शहरापासून जवळजवळ 300 किलोमीटर अंतरावर उत्तरेला हे ठिकाण आलेलं आहे. देर इज अ मोटरेबल रोड अप टू गोविंद घाट. गोविंद घाटपर्यंत प्रवासी किंवा पोहोचणारे, त्या ठिकाणी जे पोहोचणारे असतील किंवा ज्यांना त्या ठिकाणी जायचं असेल, निसर्गप्रेमी असतील किंवा फोटोग्राफर्स असतील किंवा जे प्रवासी टुरिस्ट असतील, तर गोविंद घाटपर्यंत मोटरने जाऊ शकतात, मोटर कारने जाऊ शकतात, मोटर सायकलने जाऊ शकतात. तिथपर्यंत वाहन जाऊ शकतो गोविंद घाटपर्यंत. अँड फ्रॉम देअर, आणि गोविंद घाटपासून पुढे द ट्रॅक ऑफ दिस व्हॅली स्टार्ट्स. आणि तिथून पुढे या व्हॅलीसाठी जाण्यासाठी ट्रॅक सुरू होते. This place was little known to outside world due to its remote location. आणि ही जागा बऱ्याच वर्षांपर्यंत बाहेरील जगासाठी ही अननोन जागा होती, माहीत नसलेली जागा होती. कुणालाच ह्या जागेविषयी माहीत नव्हतं. पण झालं काय, in 1931 it was discovered accidentally by 3 British mountaineers. परंतु 1931 मध्ये आकस्मिकपणे, अजाणतेपणाने 3 ब्रिटिश माउंटेनियर्स म्हणजे पर्वतारोही यांच्याकडून ही जागा शोधली गेली. दे लॉस्ट देअर वे वाईल रिटर्निंग फ्रॉम अ सक्सेसफुल एक्सपिडिशन. आणि ज्यावेळेला ते पर्वतारोहण करत असताना त्यांची जी मोहीम, पर्वतारोहणची जी मोहीम होती ती सक्सेसफुल झाली, यशस्वीरित्या पार पाडली. आणि त्यानंतर ते परत बेस कॅम्पवर रिटर्न होत होते. नेमकं त्यावेळेला ते त्यांचा रस्ता चुकले. They came down to this place, this beautiful valley, searching for a way out from the mountains in the Himalayan range. आणि ते रस्ता चुकत ह्या जागेपर्यंत आले. हे जागेजवळ आलेत, एक सुंदर व्हॅलीजवळ आलेत आणि इथून रस्ता शोधू लागलेत, शोधण्याचा प्रयत्न करू लागलेत. Stunned by the variety and colors of the flower, they named it as the Valley of Flowers. आणि व्हॅली ऑफ फ्लावर्स या ठिकाणी आल्यानंतर आश्चर्यचकित झालेत, कारण की वेगवेगळ्या प्रकारची फुलं, औषधी वनस्पती आणि एक पॅनोरमिक दृश्य, एक सुंदर दृश्य, एक अद्भुत दृश्य पाहून ते एकदम स्तब्ध झाले, आश्चर्यचकित झाले. आणि लगेचच त्यांनी त्या जागेला नाव देऊन टाकलं द व्हॅली ऑफ फ्लावर्स. म्हणून आज जे नाव आज ज्या स्थळाला आपण व्हॅली ऑफ फ्लावर्स म्हणतो ते ॲक्च्युली 3 ब्रिटिश पर्वतारोहींनी दिलेलं नाव आहे. या ठिकाणी एक व्हिडिओ पाहूया. व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला बरीचशी आयडिया येईल. The Himalayas hold such beauty that you'll be fascinated by it each and every single time you visit. The nature's beauty and splendor is visible in extremity in the places surrounded by it. One such place located in the West Himalayas in the state of Uttarakhand is the Valley of Flowers. Valley of Flowers is a national park famous for its charming meadows adorned with colorful flowers that make the place a dreamland. The diverse range of flora beholds a picturesque beauty that is truly a treat to the eyes.
The Valley of Flowers is also home to the rare and endangered animals, including the snow leopard, brown bear, red fox, and others. You can spot the animals and also some beautiful birds and butterflies too, if you are lucky. Explore and capture the magical place in all its divine beauty. You'll find horde of people trekking in this place. The number of flowers you see in the valley are based on the season you go, because each week could be different. You will find maximum number of flowers in the months of July and August, as this is the time when all the flowers are in full bloom. According to the beliefs, this is the place from where Hanuman had collected the Sanjeevani booty for curing Lord Ram's brother Lakshman. This place has floral fields, running streams, and beautiful backdrop of the snow-capped mountains. Sitting at an altitude of 3,658 meters above sea level, Bhuyandar Valley is the home to this heavenly abode. The park is open only during summer from June to October, and you need to do a trek of about 17 kilometers to reach the exact destination. After being declared a national park in the year 1982, this scenic place became a World Heritage Site as well. If you are planning to visit the place, Ghangriya is the base camp for the trek. It has private lodges and hotels for accommodation. One cannot stay at Valley of Flowers, therefore Ghangriya remains an ideal place to relax and sleep. Visit this endearing spot as you would not want to miss the bliss nature has endowed upon it. या ठिकाणी व्हॅली ऑफ फ्लावरचं चित्रही तुम्ही परत पाहू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओ पाहिला, याचा पुढचा पार्ट कंटिन्यू करूया. देअर आफ्टर रिनाउंड माउंटेनियर्स, ट्रॅकर्स अँड बोटनिस्ट स्टार्टेड पोरिंग इन. आणि त्यानंतर ज्या वेळेला जगाला कळून गेलं की अशी एक जागा आहे की ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची फुलं आढळतात, वनस्पती आढळतात, औषधीय वनस्पती आढळतात, त्यानंतर ही जागा प्रसिद्ध होऊ लागली. आणि खास करून पर्वतारोहींसाठी, ट्रॅकिंग करणाऱ्या लोकांसाठी आणि जे वनस्पतीचा अभ्यास करतात म्हणजेच वनस्पती शास्त्रज्ञ यांच्यासाठी, आणि मोठ्या संख्येने ही लोक या ठिकाणी येऊ लागली. सोबत रायटर्स अँड पोएट्स हॅव रिटन एसेस, travelogues and poems on the enchanting beauty of this place. आणि लेखक, कवी या ठिकाणी येऊन निबंध लिहू लागलेत, प्रवास वर्णन लिहू लागलेत आणि कविताही लिहू लागलेत. खास करून ह्या जागेची जी सुंदरता होती त्या सुंदरतेच्या एक आस्वाद म्हणून, अनुभव म्हणून लेखक आणि कवी आपल्या पुस्तकांमध्ये, कवितांमध्ये, लेखमध्ये, प्रवास वर्णनांमध्ये वर्णन करू लागले. This valley was declared as the national park in 1982. आणि 1982 मध्ये ह्या जागेला, ह्या दरीला, या स्थळाला नॅशनल पार्कचा दर्जा मिळाला, राष्ट्रीय उद्यानचा दर्जा मिळाला. अँड इन 1988 इट वॉज इन्क्लुडेड इन द वर्ल्ड हेरिटेज साईट्स. आणि 1988 मध्ये ह्या जागेला जागतिक वारसा असलेलं स्थळ अशा प्रकारचा दर्जा मिळाला. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ट्रेकिंग करणारे किंवा पर्वतारोही. इंटरेस्टिंगली देर इज अ रेफरन्स अबाउट दिस प्लेस इन द रामायणा. आणि विशेष करून ह्या जागेचं संदर्भ रामायणमध्ये येतो. तर नेमकं काय झालं होतं रामायणमध्ये पाहूया. In the battle between Ram and Ravan, Lakshman was struck with an arrow shot by Meghnad, the son of Ravan. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र सीतेला घेण्यासाठी श्रीलंकेत गेलेत आणि त्या ठिकाणी रावण यांनी सीतेला वापस देण्यास नकार दिला, तर त्यावेळेला राम आणि रावण यांच्यामध्ये युद्ध झालं. आणि लक्ष्मण प्रभू रामचे भाऊ असल्यामुळे युद्धात
रामचंद्र यांच्याकडून लढलेत आणि नेमकं त्या युद्धामध्ये त्यांना एक बाण लागला जो मेघनादने मारलेला होता. मेघनाद म्हणजे रावणचा मुलगा. लक्ष्मण बिकेम अनकॉन्शियस आणि त्या युद्धामध्ये त्या बाणामुळे लक्ष्मण बेशुद्ध झाले. राम कॉल सुषेण द वैद्य ऑफ रावण आणि लगेच ताबडतोब लक्ष्मण बेशुद्ध झाल्यामुळे प्रभू रामचंद्र उदास झाले, नर्वस झाले, चिंतेत पडले, काय करायचं. आणि लगेच त्यांनी रावणचा जो वैद्य होता सुषेण याला बोलवणं पाठवलं. They prescribed Sanjeevani, a miraculous medicinal plant found only on the Himalayas, far away from Sri Lanka in the north part of Bharatvarsh. मग सुषेण आल्यानंतर व इतर वैद्य आल्यानंतर त्या सर्वांनी संजीवनी बुटी किंवा संजीवनी एक औषधी वनस्पती प्रिस्क्राईब केलं की हे एक औषध आहे की ज्यामुळे लक्ष्मण वापस आपला प्राण मिळवू शकतात, शुद्धीवर येऊ शकतात. परंतु त्यांनी असंही पुढे सांगितलं की ही जी संजीवनी बुटी ही या ठिकाणी मिळत नाही. म्हणजे ॲक्च्युली त्यावेळेला ते युद्ध कुठे चालू होतं, ते युद्ध चालू होतं श्रीलंकेच्या भूमीवर. आणि तिथून त्यांनी सांगितलं की ही बुटी हिमालयामध्ये आढळते. भारताच्या उत्तरेला हिमालयामध्ये ही बुटी ही औषधी वनस्पती आढळते. अशा प्रकारे वैद्य यांनी असा सल्ला दिला प्रभू रामचंद्रांना. तर मग निश्चितचपणे हे काम प्रभू रामचंद्रांनी हनुमानला सोपवलं आणि हनुमानची शक्ती आपल्या सर्वांना माहिती आहे. हनुमान फ्ल्यू टू दॅट प्लेस अँड ब्रॉट द संजीवनी अलॉंग विथ द हिल. आणि हनुमान लगेचच क्षणाचा विलंबही न लावता हिमालय क्षेत्रातील या स्थळाजवळ या स्थळावर आलेत, व्हॅली ऑफ फ्लावर्स या ठिकाणी. आल्यानंतर त्यांना नेमकी संजीवनी बुटी कोणती किंवा संजीवनी औषधी वनस्पती कोणती हे कळत नव्हतं. म्हणून लगेच पूर्ण तो पहाड पर्वत त्यांनी उचलला आणि श्रीलंकेमध्ये ज्या ठिकाणी लक्ष्मण बेशुद्ध होते त्या ठिकाणी आणला. दॅट प्लेस वॉज द व्हॅली ऑफ फ्लावर्स. आणि हीच ती जागा होती की ज्या ठिकाणाहून संजीवनी बुटी आणण्यात आली. हीच ती जागा होती व्हॅली ऑफ फ्लावर्स. मेनी इंडियन योगीज हॅव कम हिअर अँड सॅट फॉर लॉंग इयर्स इन मेडिटेशन. आणि बरेच भारतीय योगी ऋषी मुनी या ठिकाणी आलेले होते भूतकाळामध्ये आणि बऱ्याच वर्षांपर्यंत या ठिकाणी बसून त्यांनी ध्यानही केलेलं होतं, मेडिटेशनही केलेलं होतं. सच लेजन्स आर असोसिएटेड विथ दिस वंडरफुल प्लेसेस. आणि अशा अनेक प्रकारच्या दंतकथा या जागेशी संबंधित आहेत. नंदा देवी अँड व्हॅली ऑफ फ्लावर्स नॅशनल पार्क इज द ऑफिशियल नेम ऑफ दिस साईट. आणि ह्या जागेचं अधिकृत नाव नंदा देवी अँड व्हॅली ऑफ फ्लावर्स नॅशनल पार्क असे आहे. इट इज डेझिग्नेटेड ॲज अ सेंटर ऑफ प्लांट डायव्हर्सिटी. आणि ह्या जागेला पदांकित केलेलं आहे, एक अधिकृत मानलेलं आहे प्लांट डायव्हर्सिटीचं एक केंद्र म्हणून. प्लांट डायव्हर्सिटी म्हणजे वनस्पतीमध्ये आढळणारी विविधता. द फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, वन संशोधन संस्था, in 1992 recorded 600 species of angiosperms, magnolia a flower plant. तर वन संशोधन संस्था यांनी 1992 जवळजवळ 600 प्रकारचे जे मॅग्नोलिया म्हणजे फ्लॉवर प्लांट असतात त्याला एंजिओस्पर्म असे म्हणतात. तर अशा प्रकारचे 600 फ्लॉवर प्लांट शोधून काढलेत. अँड 30 पेट्रोडायफाइट्स म्हणजे अनरोलिंग फन इन द व्हॅली सराउंडिंग. आणि 30 प्रकारचे अनरोलिंग फन म्हणजे वनस्पती, फ्लावर वनस्पती. तर अशा प्रकारे त्यांनी शोधून काढलेत. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची जी फुलं आहेत ती आपण पाहू शकतात. पहिले ब्रह्मकमल, नंतर शेवटी दिलेले आहे अनरोलिंग फन. ठीक आहे.
द बॉटनिस्ट डिस्कवर्ड 58 न्यू प्लांट्स. आणि वन संशोधन संस्था या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या वनस्पती शास्त्रज्ञांनी जवळजवळ 58 नवीन प्रकारचे वनस्पती या शोधलेत या ठिकाणी. मेनी ऑफ दी स्पेसीस आर ग्लोबली थ्रेटेड. आणि जे 58 नवीन वनस्पती ज्या शोधल्या गेल्यात या ठिकाणी त्यापैकी बऱ्याचशा प्रजाती किंवा जाती वनस्पतींच्या संकटग्रस्त आहेत, जागतिक संकटग्रस्त आहेत, म्हणजे जगामध्ये इतर ठिकाणी त्या नष्ट झालेल्या आहेत किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. इन 1988 31 species of rare and endangered categories were identified in this park. आणि 1988 31 प्रकारचे दुर्मिळ आणि संकटग्रस्त असलेले वनस्पतीचे प्रकार किंवा कॅटेगरीज या ठिकाणी शोधल्या गेल्यात, ओळखल्या गेल्यात. लोकल विलेज पीपल आर फाउंड टू यूज 45 मेडिसिनल प्लांट्स. आणि लोकल विलेज पीपल म्हणजे त्या ठिकाणी आसपास गावात राहणारे जे गावकरी आहेत किंवा गावातील लोक आहेत त्यांनी त्या ठिकाणी 45 प्रकारचे औषधीय वनस्पती शोधून काढल्यात. ब्रह्मकमल इज द मोस्ट फेमस फ्लावर फॉर मेडिकल यूज अँड ॲज अ रिलिजियस ऑफरिंग टू द गॉडेसेस नंदादेवी अँड सुनंदादेवी. ब्रह्मकमल एक वनस्पती आहे, खास करून फूल आहे, प्रसिद्ध फूल आहे त्या ठिकाणी की जे फूल पुष्प मेडिकल यूज म्हणजे औषधीय वनस्पती म्हणूनही उपयोगात आणलं जातं. आणि सोबत त्या ठिकाणी जे स्थानिक देवी आहेत नंदादेवी आणि सुनंदादेवी दैवत आहे तर त्यांना पूजेमध्ये अर्पण करण्यासाठी या ब्रह्मकमलचाही उपयोग केला जातो. द डॉमिनंट फॅमिली इन द व्हॅली ऑफ फ्लावर्स इज ॲस्टेरेसी फॅमिली ऑफ सनफ्लावर. तर मुख्यत्वे या ठिकाणी सर्वात मोठ्या प्रमाणावर आढळणारं जो पुष्प आहे जे फूल आहे ते आहे ॲस्टेरेसी सनफ्लावर म्हणजे सूर्यफ्लावर सूर्यमुखी यांच्यात प्रजातीतील एक प्रजाती आहे. विथ 62 स्पेसीस 62 प्रकारामध्ये 62 प्रजातीमध्ये हे फूल आढळतं. अदर ब्युटिफुल फ्लावर्स आणि इतर सोबत हे आढळतात पण सोबत इतरही आढळतात. वज्रदंती अजवाईन, ब्लू पॉपीज, कानफुलिया, सालमपांजा, बानप्सा, बाल्सम, बेरिती, हल्दी फूल. तर हे सर्व फुलांच्या जाती आहेत की ह्या सर्व फुलं व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये आढळतात. द पार्क इज रिच इन फोना. फोना म्हणजे वन ॲनिमल, फ्लोरा अँड फोना असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. फ्लोरा अँड फोना. फ्लोरा रिलेटेड असतं वनस्पती जीवन आणि फोना रिलेटेड असतं प्राणी जीवन. तर प्राणी जीवनही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आढळतं. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. A total of 13 species of mammals are recorded and all of them are rare or endangered. 13 प्रकारचे सस्तन प्राणी या ठिकाणी आढळतात, नोंदले गेलेले आहेत. आणि अशा प्रकारचे हे 13 प्रकारचे सस्तन प्राणी हे दुर्मिळ आहेत आणि संकटग्रस्त आहेत. देर आर स्नो लेपर्ड्स, ग्रे लंगूर्स म्हणजे मंकी माकडसारखा दिसणारा प्राणी, हिमालयन ब्लॅक बियर्स, रेड फॉक्सेस, हिमालयन विसेल्स, मस्क डिअर, घोराल्स हा पण एक प्रकारचा प्राणी आहे, थार्स, भारल्स और ब्लू शिप हे सर्व प्राणी आहेत त्या ठिकाणी. फ्लाइंग स्क्विरल, उडणारी स्क्विरल म्हणजे खडीकाप म्हणतो आपण, हिंदीमध्ये खिसकोली म्हणतो. मोर ओव्हर 114 स्पेसीस ऑफ बर्ड्स आर सीन इन दिस पार्क. आणि इतकंच नाही, हे प्राणी तर आढळतात पण सोबत 114 प्रकारच्या प्रजाती असलेले पक्षी सुद्धा या ठिकाणी पाहावयास मिळतात या पार्कमध्ये. द मेन अट्रॅक्शन्स आर हिमालयन वल्चर्स. पक्ष्यांमध्ये खास करून आढळणारे हिमालयन वल्चर्स म्हणजे गिधाड. येलो अँड रेड बिल्ड कॉप्स म्हणजे आपल्या कावळ्यासारखा दिसणारा
एक पक्षी की ज्याची चोच लाल असते. कोक्लास फिजेंट्स, मोनाल फिजेंट्स, येलो नॅप वूड पेकर्स, ब्लू थ्रोटेड बार्बेट्स अँड स्नो पिजन्स. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारची ही पक्षीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतात. देर आर सेव्हरल व्हरायटीज ऑफ रेप्टाईल्स. आणि पक्षी प्राणी यांना सोडून रेप्टाईल्स ही मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रजातीचे आढळतात. रेप्टाईल्स म्हणजे सरपटणारे प्राणी. सोबत बटरफ्लाईज अँड अदर इन्सेक्ट्स टू. फुलपाखरू व इतर कीटकसुद्धा या ठिकाणी आढळतात. तर पाहिलं आपण की कशा प्रकारे फ्लोरा अँड फौना म्हणजे वनस्पती जीवन आणि प्राणी जीवन या ठिकाणी समृद्ध आहे, मोठ्या प्रमाणावर आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, वेगवेगळ्या प्रकारचे फुलपाखरू, कीटक, रेप्टाईल्स या ठिकाणी पाहावयास मिळतात. द व्हॅली रिमेन्स कवर्ड विथ थिक ब्लँकेट ऑफ स्नो ड्युरिंग विंटर. हिवाळ्यामध्ये ही व्हॅली पूर्ण सफेद चादरीने आच्छादलेली असते. थिक ब्लँकेट असतं, सफेद चादर आच्छादलेली असते या ठिकाणी. म्हणजे बर्फ पडतो. बर्फामुळे सर्व वनस्पती, पर्वत शृंखला झाकली जाते. इट इज इन फुल ब्लूम ड्युरिंग जुलै, ऑगस्ट अँड सप्टेंबर. आणि ह्या ठिकाणी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या 3 महिन्यांमध्ये बहार येतो फुलांना. धिस इज द बेस्ट टाईम टू एक्सप्लोर द स्प्लेंडर ऑफ दिस मॅग्निफिशियंट प्लेस. आणि खरं जर ह्या व्हॅली ऑफ फ्लावरचा आनंद लुटायचा असेल तर ही एक बेस्ट वेळ आहे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांची, की ज्या वेळेला आपण या ठिकाणी जे स्प्लेंडर आहे, वैभव आहे किंवा जी सुंदरता आहे ती उपभोगू शकतो. पुष्पवती रिव्हर बेड इज स्प्रेड 6 किलोमीटर इन द व्हॅली. तर या व्हॅलीमध्ये, या दरीमध्ये किंवा या व्हॅली ऑफ फ्लावरच्या या क्षेत्रफळामध्ये, या क्षेत्रामध्ये पुष्पवती नावाची जी नदी आहे तिचं विस्तार 6 किलोमीटरचा आहे. इट्स वॉटर बायफर्केट्स द व्हॅली इंटू 2 पार्ट्स. आणि ह्या नदीचं पाणी ह्या क्षेत्राला 2 विभागामध्ये विभाजतं. ड्यू ड्रॉप्स ऑन फ्लावर्स. फुलांवर आढळणारा दवबिंदू. द रिदमिक साऊंड ऑफ वॉटर. संगीतमय पाण्याचा आवाज. त्या ठिकाणी वाहणारे झरणे, नदी. रिच फ्लोरा अँड फौना. समृद्ध वनस्पती जीवन आणि प्राणी जीवन. अँड डिलाइटफुल ब्रीज ऑफ कूल एअर. आणि आनंददायक वाहणारी थंड हवा आर वेटिंग फॉर यू. तर हे सर्व आपली वाट पाहत आहेत, तुमची वाट पाहत आहेत. लिसन टू द कॉल ऑफ द व्हॅली. आणि या व्हॅलीचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. अँड द ड्रीम ऑफ वॉकिंग थ्रू दिस व्हॅली विथ युअर फ्रेंड्स. आणि कल्पना करा, स्वप्न पहा की तुम्ही या व्हॅलीमध्ये तुमच्या मित्रांसोबत चालतायत, फिरतायत, आनंद लुटतायत. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आशा व्यक्त करतो की हा पाठ तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेला असेल. होमवर्क पाहूया. अगोदर ग्लोसरी पाहूया. ग्लोसरी मी या ठिकाणी दिलेली इंग्लिश शब्द दिले, त्यांचा अर्थ काय होतो तो सुद्धा दिलेला आहे. होमवर्क दिलेला या ठिकाणी. चेक दिस फॅक्ट्स अबाउट द व्हॅली ऑफ फ्लावर्स. VF म्हणजे व्हॅली ऑफ फ्लावर्स. मार्क ट्रू और फॉल्स. ठीक आहे. आपल्या नोटबुकमध्ये ग्लोसरी आणि होमवर्क कंप्लीट करून टाकायचे सर्व विद्यार्थ्यांनी. नंतरचा एक प्रश्न, राईट अ पॅराग्राफ ऑन द नॅचरल प्लेस आय लाईक मोस्ट. मला आवडणारं नैसर्गिक ठिकाण, स्थळ. पॉईंट्स दिलेले आहेत. त्या पॉईंटच्या मदतीने तुम्हाला हा प्रश्न कंप्लीट करायचा आहे. थँक्यू. आभार.